हाय गाइज, वेलकम बैक टू अवर श्री मितवाल तीर्थ यूट्यूब चॅनल। तर आज आम्ही एक पर्यटन स्थळी जाणार आहोत। थोड्याच वेळात तुम्हाला ते लोकेशन दिसेल। आधी आम्ही मस्त रेडी झालोय, थोडं फोटोशूट वगैरे केलं। फायनली गाइज आम्ही बदलापूरमध्ये आलो आहोत। वन पर्यटन केंद्र व जैवविविधता उद्यान हे बदलापूर परिसरातील निसर्गप्रेमी पर्यटक आणि कुटुंबासाठी एक सुंदर हिरवळीने नटलेले ठिकाण आहे। येथे नैसर्गिक वातावरण, विविध प्रकारची झाडे, वनस्पती आणि शांत परिसर अनुभवता येतो। हे ठिकाण निसर्ग संवर्धन, जैवविविधतेची ओळख आणि पर्यावरणविषयी जनजागृतीसाठी उपयुक्त आहे। आमच्यात तीर्थ आणि तक्षची मस्ती तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता। या ठिकाणी येऊन तुम्ही विविध प्रकारची झाडे व वनस्पती पाहू शकता। हिरवाईने भरलेला नैसर्गिक परिसर आहे। पक्षी, कीटकांचे निरीक्षण करता येईल। निसर्गवमती व चालण्यासाठी हा परिसर योग्य आहे। त्याच प्रकारे सुंदर असे फोटोही तुम्ही इथे काढू शकता। कुटुंब व मुलांसोबत निवांत वेळ घालवण्याची चांगली संधी आहे। काही ठिकाणी लहान पाणीसाठे केलेले आहेत। त्यानंतर नैसर्गिक वनक्षेत्रही खूप मोठा आहे। माझ्या मते या उद्यानाचा मुख्य उद्देश स्थानिक वनस्पती व नैसर्गिक परिसंस्थेचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवणे आणि निसर्ग संवर्धनाची जाणीव निर्माण करणे हा आहे। विद्यार्थ्यांसाठी व निसर्गप्रेमींसाठी हे ठिकाण पर्यावरणाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी उपयुक्त ठरू शकते। पावसाळ्यात परिसर हिरवागार आणि निसर्गरम्य दिसतो। तसेच ऑक्टोबर ते मार्च हा काळ हवामान तुलनेने आल्हाददायक असल्याने भेटीसाठी चांगला मानला जातो। सकाळची वेळ निसर्गभ्रमंतीसाठी विशेष आनंददायी ठरू शकते। नंतर आम्ही मस्तपैकी ब्रेकफास्ट केला। तीर्थ आणि तक्षचाही ब्रेकफास्ट गाडीतच करून घेतला आम्ही। आणि मग ते पाण्यात खूप खेळ होते, त्यामुळे खूप दमलेले, त्यामुळे पटापटा खाल्लं आणि परत फिरायला लागले। जर शहराच्या गोंगाटापासून दूर निसर्गाच्या सानिध्यात तुम्हाला निवांत क्षण अनुभवायचे असतील तर या प्लेसला नक्की व्हिजिट करा। तर गाईज, आमच्या तक्षी आणि तीर्थाची अशी मजा मस्ती तुम्हाला आवडली का? आम्हाला कमेंट करून सांगा। पुन्हा भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये। आणि हो, रात्रीची ही आमची प्रॅक्टिस सारेगमपची
तीही तुम्ही व्लॉग मध्ये बघून घ्या.